नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर मुलांचे असे प्रश्न येत आहेत की नवीन भरती कधीपर्यंत येईल, आणि दुसरा प्रश्न असा येतोय की जे वेटिंगवाले आहेत त्या वेटिंगवाल्यांचं होईल काय नेमकं, आणि घेतील का नाही घेतील. पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जेणेकरून आवडल्यास लाईक करून चॅनल आपला सबस्क्राईब करू शकताय. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच सगळ्या महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर मुलांचे कन्फ्युजन आहे, आणि कन्फ्युजन झाल्यामुळं मुलं टेन्शनमध्ये असल्यामुळं मुलांना आधीच एवढं सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ठेवलेलं आहे, पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे, आणि मुलांचं भरपूर यूट्यूबवाले व्हिडिओ बनवतात, त्यामुळे त्यांचं कन्फ्युजन होत असते. तर मी विद्यार्थी मित्रांनो साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल. हां, आणि तुम्ही कमेंट करू शकता, पण तुम्ही कधी कमेंट करू शकता, पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कमेंट्स करू नका, कारण तुम्हाला काहीच समजणार नाही, तुम्ही बोलताय काय आणि मी तुम्हाला सांगितलंय काय. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला हे 10 वेळा सांगतो की व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, तर चला व्हिडिओ सुरू करूया. बघा, नवीन भरती कधीपर्यंत येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन भरती येण्याचे काही चान्सेस नाहीत. कोणत्याही यूट्यूबवाल्यावर विश्वास ठेवू नका, काही चान्सेस दिसत नाहीत. पहिला प्रश्न म्हणजे पहिलं कारण असं होतंय की मराठा आरक्षणाचा पहिला प्रश्न आहे की मराठा आरक्षण, दुसरा आहे की इलेक्शन, आणि तिसरा प्रश्न आपण असा घेऊ शकतो की बघा ट्रेनिंग सेंटर आत्ता तरी फुल आहेत. आता जे मुंबई पोलीसचे जे 5,115 जे विद्यार्थी आता लास्टमध्ये बोलवले ते सगळे जाणार आहे ट्रेनिंगला, त्यामुळे ट्रेनिंग सेंटर फुल होणार आहे. त्या सगळ्यांचं झाल्यानंतर तुमचं कुठं ना कुठंतरी JR पडेल किंवा काहीतरी होईल. तर त्यामुळं अजून मला तरी वाटतंय 2024 डिसेंबरपर्यंत तरी कोणतीही बातमी नवीन पोलीस भरतीची येऊ शकणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता नवीन भरतीचा डोक्यातनं विषय काढा की नवीन भरती येईल, मुंबई वगळतील आणि 3,000 जागा घेतील वेटिंगवाल्यानं, हा विषय डोक्यातनं काढून टाका. आता तुम्हाला करायचं काय हे तुम्हाला मी पुढे सांगतो. पुढचा प्रश्न आपण घेऊया की आता तुम्हाला करायचं काय. सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याच्याविषयी जास्त बोलणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. बघा, दुसरा प्रश्न असा आहे वेटिंगवाल्या मुलांचं काय. तर वेटिंगवाल्या मुलांचा असा प्रश्न आहे, आणि आता वेटिंगवाल्या मुलांनी करायचं काय. दुसरा प्रश्न बघा, तर वेटिंगवाल्या सगळ्या मुलांना मी एक सांगतोय की तुम्ही एकजूट व्हा. आता एक काय करायचं, एकजूट व्हा. ह्याने इकडं काढला, त्याने तिकडे काढला. मागं पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपण याचिका ह्याच्याविषयी देऊया का. तुमचं जर काय मत असेल तर. भरपूर मुलांच्या कमेंट आल्या की सर वेटिंगचा अर्थ होतो की सर आम्हाला वेट करायला सांगितलं आहे. मग आता भरपूर मुलांना काय झालं, तुम्हाला वेट करायला सांगितलं तर तुम्ही वेट करत नाही, तुम्ही उतावळ्या बोंबा मारायला लागलाय. आता काय झालंय, तुम्हाला यायचं कमेंट बॉक्समध्ये काय पे बोंबलायचं, काय पण करायचं, हे असलं हे गोष्टी ना मी तुमचं समजू शकतो. तुमचं एक चिडचिडी, तुमचं एक सगळ्या गोष्टी मी समजू शकतो. अरे पण तुम्हाला पण समजलं पाहिजे, तुम्हाला पण एवढी आखली पाहिजेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एक गोष्ट सांगितली होती. आता मला एका विद्यार्थी मित्रानं कमेंट केली की सर तुम्ही बोलला होता 2300 जागा वाढणार आहेत, आणि आता बोलतोय नो गॅरंटी. नो गॅरंटी म्हणजे मी का बोललो तुम्ही जर सारखं जर मला तोच प्रश्न विचारत असाल, मी काय पोलीस प्रशासन आहे का की मी तुमचं प्रत्येक डिसिजन सांगू शकतो. मला जी अपडेट येते, मला जी अपडेट माझ्यापर्यंत पोचती तीच मी सांगू शकतो. आता कोणत्या पोलीस डिपार्टमेंटमधल्या माणसाने तुम्हाला सांगितलं की वेटिंगवाल्या जागा वाढणार आहेत म्हणून? कोणीच सांगितलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, कोणीच सांगितलेलं नाही. पोलीस डिपार्टमेंटवाले यूट्यूबवर आहेत तरी त्यांनी सांगितलेलं नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगितलं होतं की मी काय सांगितलं होतं बघा. आता विद्यार्थी मित्राचं असं म्हणणं होतं की 2300 जागा वाढतील असं सर तुम्ही सांगितलं होतं. तर विद्यार्थी मित्र, मी त्याला एक गोष्ट सांगतो की तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये जाऊन बघा, मी 2300 जागा वाढतील असा कुठलाही 2300 असा खट्टा आकडा सांगितलेला नव्हता. मी काय सांगितलेलं होतं की 2,000 प्लस जागा वाढतील. किती? 2,000 प्लस जागा वाढतील, आणि 3,000च्या आतमध्ये तुमचं म्हणजे तुमचे जे मुलं आहेत 3,000च्या आतमध्ये घेऊ शकतात, एवढी तुम्हाला मी संभावना सांगितली होती. आणि ते पण कधी सांगितलं होतं, जर वाढल्या तर जागा, नाही वाढल्या तर काही गॅरंटी देता येत नाही. तरी पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 90% चान्स आहेत, आणि अजूनही 90% चान्स आहेत. 10%मध्ये काही होऊ शकतं. आता तुम्ही बघितलं 5 मिनिटात सरकार बदललं, तर तुमचं हे पोलीसचं डिसिजन काय आहे, वेगळा विषय आहे का. त्यामुळे जरा डोकं शांत ठेवा. वेटिंगवाल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगतो, डोकी शांत ठेवा. कुठं चिडचिड करू नका, रागराग करू नका, कोणाला काय म्हणू नका. कुठे जाऊन कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन कोणत्याही नेत्याला कुठेही शिवीगाळ करू नका. कुणीही कुठल्या पोलीस प्रशासनाला शिवीगाळ करू नका, काहीही करू नका. कुठे जाऊन आंदोलन करू नका, जाळपोळ करू नका. फक्त एकच काम करा, सगळ्यांनी एकजूट व्हा आणि याचिका दर्ज करा. तुमची याचिका मान्य केली जाईल, मी हे तुम्हाला लिहून देतो. तुम्ही प्रेमाने कोणतीही गोष्ट असेल, प्रेमाने तुम्ही सांगा की सर आमचं पोलीस व्हेरिफिकेशन. आता पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भरपूर मुलांचं म्हणणं आहे की पोलीस व्हेरिफिकेशन होतं आहे. आता माझा एक आकडा अंदाज आहे, तुम्हाला सांगतो 3,000 विद्यार्थी मित्रांचं मुंबईच्या पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना वेळ लागले का 3,000 मुलांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला? चान्स आहेत, मी तुम्हाला नाही असं पण म्हणत नाही, पण काहीही होऊ शकतं. तुम्ही आशा धरून बसू नका. ह्या गोष्टीत मी बोलतोय तुम्हाला, काहीही होऊ शकतं. याच्यासाठी मी प्रत्येक कमेंटमध्ये मी एक सांगतो की अपडेट येऊ द्या, तुम्हाला मी सांगतो. याचा अर्थ असा होतो की आत्तापर्यंत तुम्हाला मी जी सांगितलेली अपडेट आहेच, तुम्हालाही माहीत आहे जागा वाढतील किंवा नाही वाढतील, हे तुम्हालाही माहिती आहे, मी सांगायची काही गरज नाही. तसं तरी पण मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही एकजूट व्हा, तुम्ही एक याचिका दर्ज करा. याचिका जर दर्ज केली तर तुम्हाला काही ना काहीतरी पुढं न्याय भेटेल, 100% न्याय भेटेल आणि 3,000 का होईना वेटिंगवाले ओढून घेतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, वेटिंगवाले 3,000 का होईना पण वडून घेतील. तर तुम्ही पहिल्यांदा जे सगळे वेटिंगवाले मुलं आहेत ना, एकजूट व्हा. एकजूट होऊन एक याचिका द्या. कोणतंही आंदोलन करू नका, काही करू नका. तुम्ही दुसऱ्या भरतीची सुद्धा तयारी चालू ठेवा. होईल ना होईल हा पुढचा प्रश्न आहे, पण तुम्ही हा प्रयत्न करा. की तुम्ही याचिका दर्ज करा. आणि जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला येऊन सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, भरपूर मुलांचं असं कन्फ्युजन होतं आहे की तुम्ही सांगताय सर काय, वेटिंगवाल्यांविषयी अपडेटच नाही काय. आता तुम्हाला एकच गोष्ट कळना झाली, वेटिंगवाल्यांविषयी अपडेट म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेले वेटिंग. मग आता जे कन्फर्म विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांचं तरी होऊ द्या पूर्ण. तुमचं लगेच कुठं कसं डिसिजन येईल तुमचं, सांगा बरं मला. पुढं वाढलेलं त्यांनी खायचं का तुमचं बघायचं, मला सांगा. शेजारच्या ताटात वाकून बघायचं. तर तुम्हाला वेटिंग वेळेला काय सांगितलेलं आहे, फक्त आणि फक्त वेट करायला सांगितलेलं आहे. तुम्ही वेट करा. अजूनही तुम्हाला सांगतोय तुमचं डिसिजन येईल. अजून वेटिंगवाल्यांविषयी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चर्चा होत नाही आहे, त्यामुळं तुम्ही जरा थंड घ्या. आधी जे कन्फर्मवाले मुलं आहेत, आता 5,115 विद्यार्थी मेडिकलसाठी बोलवलेले, त्यांचं सगळ्यांचं मेडिकल झाल्यानंतर बघा, मला वाटतं 21 डिसेंबरपर्यंत त्यांचं सगळ्यांचं मेडिकल कंप्लीट होतं आहे. आणि त्यांचं सिलेक्शनचा काही विषय नाही, सिलेक्शन ते पर्सनल ते करून घेत असतात, त्यामुळे सिलेक्शनचा आपला काही विषय येत नाही. पण त्यांचं ज्यावेळेस मेडिकल संपल तदनंतर तुम्हाला काही ना काहीतरी वेटिंगवाल्यांविषयी अपडेट बघायला भेटेल. आणि आत्ताही वेटिंगवाल्यांविषयी काही अपडेट येऊ शकते. त्यामुळं मुलांना गोंधळात राहू नका. आणि मी विद्यार्थी मित्रांना 1000 वेळा सांगितलेलं आहे की जर तुमचं कुठं बाहेर दुसरीकडे सेंट्रलमध्ये किंवा कुठं जरी काम होत असेल तर ते काम धरा, सोडू नका. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं होतं, सेंट्रलचं हो, स्टेट हो, कुठंही तुम्ही परीक्षा जर पास झाला तर ते सोडू नका मुंबई पोलीससाठी, कारण काहीही होऊ शकतं. मी आधी पण सांगितलं, जागा वाढल्या तर चा प्रश्न होता की 2,000+ जागा वाढतील. मी 23 हा आकडा फिक्स सांगितलेला नव्हता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ व्यवस्थित जाऊन बघा. मी सांगितलं 2,000+ जागा वाढतील आणि 2,000+ आणि 3,000च्या आतमध्ये मुलं घेऊ शकतात, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अजिबात कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की एकीचं बळ दाखवा. वेटिंगवाले सगळे एकत्र या, याचिका एक दर्ज करा. कोणताही यूट्यूबवाला असू द्या, त्याला धरा आणि ती याचिका एक तयार करा. किंवा यूट्यूबवाला नसला तरी चालेल, तुमची एक कम्युनिटी वेटिंगवाल्यांची करा. तिथं तुम्ही सगळे एकत्र या, मुलं असो मुली असो सगळे एकत्र या. एक याचिका तुमच्या सगळ्यांची व्यवस्थित नावं लिहून व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून याचिका एक तयार करा. आणि तुम्ही वेटिंगवाल्यांविषयी याचिका द्या की सर, आमचं जर पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं असलं, आम्हाला सर सांगितलं असेल की तात्पुरतं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आमचं अंतिम सिलेक्शन कधीपर्यंत होऊ शकतं, आम्हाला मेडिकलपर्यंत कधीपर्यंत बोलवू शकतात, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न त्यामध्ये उल्लेख करा. आणि एक याचिका तुम्ही द्या. तुम्ही एकीचं बळ दाखवा. असं फालतू कुठंही कमेंट करून, फालतू कुठंही काहीही बोलून काही होत नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची, चिडचिड करणं सोडून द्या. वेटिंगवाल्यांना तुमची अवस्था, तुमच्या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो, तुमची मानसिकताही समजू शकतो. तुम्हाला घ्यायचंच नव्हतं तर एवढ्या पळापळी का केल्या किंवा पोलीस व्हेरिफिकेशन का करून घेतलं, तर त्या डोक्यातनं सगळे विचार काढून ठेवा. पॉझिटिव्ह राहा. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहून याचिका पण द्या आणि 3,000 जागेचा उल्लेख करा. 100% 3,000 जागा वाढतील अशी पूर्णपणे आपल्याला गॅरंटी आहे. त्यामुळे मी काय सांगत असतो, आता तुम्ही 10 वेळा जर विचारलं की सर वेटिंगवाल्यांचं काय होईल, माझं होईल का, मला एवढी मार्क आहेत तेवढी मार्क आहेत, आता शांत राहायचं. मार्काचं काही इथं प्रश्न घ्यायचा नाही. मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला मी कास्ट वाईज पण सांगणार होतो की किती कास्टला किती मार्कवाले घेणार आहेत किंवा काय कसं सिलेक्शन होऊ शकतं, कशा टप्प्यानं, किंवा कास्ट वाईज होतं काय कसं होतं, तुम्हाला सगळं वयानुसार होतं ते सगळं सांगितलं असतं. पण आता थोडंसं थांबावं लागतंय. वेटिंगवाल्याविषयी कन्फर्म निर्णय असतो, थोडंसं थांबावं लागतंय. वेटिंगवाल्यांविषयी अजून काही चर्चा नाही. पण 90% मी आजही चान्स दिलेत की 3,000च्या आसपास तरी जागा वाढतील, असं 90% चान्स आहे. 10%मध्ये जर काय घोळ झाला तर त्याला कोणीही जिम्मेदार राहू शकत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती समजली. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर सगळ्यांनी एकत्र या. एकत्र ह्याच्यासाठी या की काही ना काहीतरी प्रेमाने याचिका देता येईल. कुठं जाळपोळ किंवा तोडफोड किंवा कुठं बसणे, आंदोलन करणे असल्या गोष्टी टाळा.
ठीक आहे, कारण त्यांनी पहिल्यांदाच सांगताना उल्लेख केलेला आहे वेटिंग, ज्यावेळेस त्यांचा निर्णय आहे तोपर्यंत तुम्हाला वेटच करावा लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या, चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या हिताकरिता सांगत असतो, माझाही कुठलाही प्रॉफिट नाही आहे. तर आता हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून घ्या. चला, जय हिंद.